तिकडे पुण्यामध्ये अमित ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेच्या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। शर्मिला ठाकरे या देखील मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत। पुणे विद्यापीठावर हा मोर्चा धडकणार आहे। मराठी भाषा भवन त्याचबरोबर वसतिगृहाचा दर्जा सुधारण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून मनसेकडून करण्यात येते आहे। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आता या मोर्चाला सुरुवात झाली आहे। मराठी भाषा भवन त्याचबरोबर पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाचा दर्जा सुधारण्याची मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आता पुण्यामध्ये या मोर्चाला सुरुवात झाली आहे। स्वतः शर्मिला ठाकरे या देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की पुण्यामध्ये अमित ठाकरे हे मनसेची संघटना बांधणीसाठी प्रयत्न करतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तरुणांना एकत्रित आणण्यासाठी, विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्यासाठी आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येने मनसैनिक जे आहेत ते आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। स्वतः अमित ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतायत। अमित ठाकरे हे खरं तर पुणे लोकसभेचे निरीक्षक पदाची जबाबदारी जी आहे ती त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या नेतृत्वातला हा पहिलाच मोर्चा जो आहे तो आपण पाहतोय की आता अमित ठाकरे यांच्याकडून काही सूचना ज्या आहेत दिल्या जातील। स्वतः शर्मिला ठाकरे या सुद्धा आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे काही प्रश्न घेऊन हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आपण पाहतोय की आता अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी कुलगुरूंना निवेदन जे आहे ते दिलं जाणार आहे। मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत ते आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आता या ठिकाणी अमित ठाकरे काय बोलतात खरं तर हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र मोठ्या संख्येनं सकाळपासूनच विद्यार्थ्यांची गर्दी जी आहे त्या मोर्चामध्ये झालेली होती आणि विविध मागण्यांसह हा मोर्चा जो आहे तो सध्या या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलेला आहे आणि आपण पाहतोय की आता थोड्याच वेळात हा मोर्चा जो आहे तो कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी पोहोचेल। अमित ठाकरे त्याचबरोबर शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे सगळे नेते जे आहेत ते खरं तर आजच्या मोर्चामध्ये सहभागी होते। JW मॅरेड पासून हा मोर्चा जो आहे तो सुरू झाला आणि हा मोर्चा आता आपण पाहतोय की थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जाताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी प्रवेशद्वार काहीसं बंद केलेला आहे, मात्र आता थोड्याच वेळात मनसैनिक आहेत ते आतमध्ये जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। मात्र हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते। हा मोर्चा जो आहे तो आम्ही यांच्या नेतृत्वाखाली की आता आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते। हे दृश्य आपण पाहतो आहोत। पुणे विद्यापीठ परिसरामध्ये हा मोर्चा आता दाखल झालेला आहे। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येने मनसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शर्मिला ठाकरे या देखील या मोर्चाचं नेतृत्व करतात। बाळा नांदगावकर त्याचबरोबर नितीन सरदेसाई हे देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत। गर्दीचं नियोजन करण्यासाठी प्रवेशद्वार जे आहे ते बंद केलेलं होतं, मात्र आता आपण पाहतोय मनसैनिक जे आहेत ते आतमध्ये आलेले आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो सध्या आता कुलगुरूंच्या खरं तर मुख्य इमारतीकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या मोर्चाचं नेतृत्व स्वतः अमित ठाकरे यांनी केलेलं होतं, मात्र आपण पाहतोय की आता हे सगळे मनसैनिक आलेले आहेत। विविध मागण्या आहेत ते म्हणजे मराठी भाषा भवन जे आहे ते पुणे विद्यापीठामध्ये व्हावं, 10,000 क्षमतेचं विद्यार्थ्यांचं वसतिगृह जे आहे, हॉस्टेल जे आहे ते उभारण्यात यावं, त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं, अशा विविध मागण्यांसह हा मोर्चा जो आहे तो खरं तर आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पोहोचलेला आहे। स्वतः शर्मिला ठाकरे ह्या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मात्र अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात हा खरं तर पहिला मोर्चा आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। गजानन काळे असतील, त्याचबरोबर नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, स्वतः शर्मिला ठाकरे सुद्धा यामध्ये सहभागी आहेत। मोठ्या संख्येनं मनसैनिक मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आज कुलगुरूंना निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी संवाद जे आहे ते सुद्धा साधणार आहे। त्यानंतर खरं तर अमित ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आपण पाहतोय की हा मोर्चा जो आहे तो आता मुख्य इमारतीकडे रवाना होताना पाहायला मिळतोय। कुलगुरूंना निवेदन जे आहे ते दिलं जाईल, मात्र मध्यंतरी काही दिवसांपूर्वी ललित कला केंद्रामध्ये जो प्रकार घडलेला होता त्या संदर्भात खरं तर आज आम्ही काय बोलतात का गर्दी झालेली आहे। मोठ्या संख्येनं मनसैनिक सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती एवढी मोठी गर्दी झाली आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न किती मोठे ते तुम्ही समजून घ्या आणि ते सरकार सोडवत अजून तरी नाहीये, ते सोडवतील अशी आता आशा आहे।
अमित ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघतोय. अमित ठाकरेंनी पुण्याची जबाबदारी घ्यावी किंवा नेतृत्व करावं अशी एक मागणी आहे. पक्षानं जर ती संधी दिली तर ते नेतृत्व. मला असं वाटतं की नेता आहे पक्षाचा. सर्व पक्षांनी सर्व पक्षातल्या सर्व नेत्यांनी सगळी जबाबदारी घेतली पाहिजे. आपण पाहतोय की सगळ्या नेत्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे अशी एक प्रतिक्रिया जी आहे ती शर्मिला ठाकरेंनी दिलेली आहे. मात्र आपण पाहतोय की गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मनसेचा हा मोर्चा जो आहे तो सध्या पुणे विद्यापीठामध्ये धडकताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. संख्येनं मनसे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. स्वतः शर्मिला ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. बाळा नांदगावकर आणि इतर मनसे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोर्चा आक्रमक पद्धतीने आता विद्यापीठात पोहोचलेला आहेत आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरनं हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांची आंदोलकांची असणार आहे. आणि आता विद्यार्थी संघटनेकडून नेमका काय अल्टिमेटम दिला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन प्रसाद सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.